750 वर्षांची परंपरा जपणारी काठीची राजवाडी होळी उत्साहात साजरी। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथे सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यांत रंग, परंपरा आणि संस्कृतीचा अद्भुत संगम अनुभवायचा असेल तर काठी येथील राजवाडी होळी हा सण पाहायलाच हवा। तब्बल 750 वर्षांची परंपरा लाभलेली ही होळी आजही वनवासी बांधव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि शाही थाटात साजरी करतात। सातपुड्यातील हा होलिकोत्सव तब्बल 15 दिवस चालतो आणि परिसरात वेगळेच चैतन्य निर्माण करतो। हिंदू संस्कृतीत जशी दिवाळीला विशेष महत्त्व आहे, त्याचप्रमाणे वनवासी समाजात होळीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या काठी संस्थानची ही राजवाडी होळी देशभरातील वनवासी बांधवांना आकर्षित करते। विशेष म्हणजे या उत्सवासाठी कुणालाही औपचारिक आमंत्रण दिले जात नाही, तरी हजारो वनवासी पारंपरिक वेशभूषेत येथे एकत्र येतात। इतिहासाच्या पानांत डोकावल्यास 12व्या शतकातील काठी संस्थानचे राजे उमेदसिंह यांनी इ. 1246 पासून या परंपरेची सुरुवात केली। ही परंपरा आजही संस्थानचे वारस महेंद्रसिंग पाडवी आणि ग्रामस्थांच्या पुढाकाराने अखंडपणे सुरू आहे। होळीच्या दिवशी राजगादी व शस्त्रास्त्रांची पूजा करून गादीची माती कपाळी लावली जाते। वडाच्या वृक्षाखाली ढोल ताशांच्या गजरात होळी मातेची पूजा केली जाते आणि पहाटे 5 वाजता होळी पेटविण्याचा मान संस्थानच्या वारसाला दिला जातो। या होलिकोत्सवाची खरी ओळख म्हणजे वनवासी संस्कृतीचा देखणा आविष्कार। घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, तुतारी, डफ यांसह विविध पारंपरिक वाद्यांचा नाद रात्रीभर दुमदुमत असतो। अंगावर रंगीबेरंगी नक्षीकाम, हातात तलवार, कमरेला डोले, डोक्यावर फेटा असा साज पुरुष करतात, तर महिला चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या आणि पैंजण परिधान करून उत्सवात सहभागी होतात। होळीसाठी नवस ठेवून बुध्या, बावा, गेर, मोरख्या, कहानडोखा, मोडवी, शिकारी अशा विविध पारंपरिक रूपांत वनवासी सहभागी होतात। यासाठी 7 दिवस आधीपासून व्रत पाळले जाते। खाटेवर न झोपता जमिनीवर झोपून होळीला वंदन केले जाते। ढोलाच्या तालावर फेर धरत लोकगीते गात रात्रभर उत्सव साजरा होतो। घुंगरांचा नाद आणि ताशांचा गजर सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांत गुंजत राहतो। काठीतील मुख्य होळीनंतर वनवासी बांधव 8 ठिकाणी पायी जाऊन नवस फेडतात। त्यानंतर मोलगी, तोरणमाळ, गौऱ्या, सुरवाणी, काकर्दे, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, बुगवाडा अशा सातपुड्यातील विविध भागांत होळीचा उत्सव पुढील अनेक दिवस साजरा केला जातो। काठीची राजवाडी होळी ही केवळ एक सण नसून वनवासी संस्कृती, परंपरा आणि ऐतिहासिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे। आधुनिकतेच्या लाटेतही सातपुड्यातील ही शाही परंपरा आजही तितक्याच दिमाखात जपली जात आहे, हेच तिचे वैशिष्ट्य ठरते। विचार चाललेला आहे की ही होळी सगळ्यांनी बघितली पाहिजे। कारण आदिवासीमध्ये जे शिकून बाहेर गेलेले आहे किंवा नोकरीसाठी बाहेरगावी राहतात किंवा काही लोक राजकारणामध्ये आहेत, ते आपली परंपरा विसरतात। त्यांना आपली परंपरा दाखवली पाहिजे आणि आदिवासीयत जर जिवंत राहिलं, जल जंगल जमीन जर राहिली तरच आदिवासींचे अस्तित्व राहील आणि जल जंगल जमीन संपले तर मग आदिवासींचे अस्तित्व नष्ट होईल। आणि हे दाखवण्यासाठी आमचा असा विचार आहे की यापुढे जे पण कोणी वकील असतील, डॉक्टर असतील किंवा उच्च शिक्षित असतील किंवा मोठा पगार घेणारी काही मंडळी असतील, अशा लोकांना आपली संस्कृती ही दाखवली पाहिजे असा आमचा मानस आहे। आणि शासनाकडून तर आता थोडंफार शासनाकडनं हे पेसामधनं ही सगळी लाईट आणि LED वगैरे करतात ग्रामपंचायत, पण अजून पण खूप मोठी अपेक्षा आहे की या ठिकाणी प्रेक्षक गॅलरी झाली पाहिजे, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था झाली पाहिजे। गावामध्ये एवढे लोक आता बाहेरून यायला लागले। आता तर पहिल्यांदा फक्त सातपुड्यातले आदिवासी असायचे आणि आता तर बाहेरून म्हणजे मध्य प्रदेश आहे, गुजरात आहे, महाराष्ट्रातले आहे, त्याच्यामध्ये सगळे अधिकारी कर्मचारी आणि
खास करून आपल्यासारखे प्रिंट मीडियाचे किंवा इलेक्ट्रिक मीडियाचे सगळे लोक इथे येतात, राहायची सोय नाही. अशा वेळी असं वाटतं की शासनाने या काठेगावमध्ये शौचालयाची व्यवस्था केली पाहिजे आणि काठेगावाला जे जोडणारे कच्चे रस्ते आहे ते चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे आणि होळी चौकामध्ये धूळ उडणार नाही याच्यासाठी कॉन्क्रीट किंवा इतर गोष्टी शासनाने केल्या पाहिजे असं वाटतं.